आमच्या टॅक्सवर तुमचा पगार, आम्ही टॅक्स देतो म्हणून तुमची सॅलरी होते. आम्ही जेनजी आहोत हे आम्ही टॉलरेट करणार नाही. एक अर्ध्या वयाची जेनजी सैनिकांना म्हणते, कारगिल सारख्या संवेदनशील भागामध्ये सैनिकांनी एक रस्ता अडवलाय आणि काही वाहनांची चेकिंग चालू आहे किंवा इतर सुरक्षेची कारणं आहेत, तिथले काही प्रोटोकॉल आहेत सैन्याचे. तुम्ही पुण्यातल्या मुंबईतल्या गल्ली गुल्लीत आंदोलन करणारे जे आहेत ना, त्यांना तिथले प्रोटोकॉल कळणार नाहीत. तुमच्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे प्रोटोकॉल असतात, त्यांच्या उपाययोजना असतात. त्यांना तिथले नागरिक सहकार्य करतात, इतर पर्यटक सहकार्य करतात. आणि ही कोण निम्म्या वयाची जेनजी तिथं गेली आणि मी जेनजी आहे आणि आमच्या टॅक्समधून तुमचा पगार जातो, त्यावेळेस तिथला मिलिटरीतला सिनियर ऑफिसर येऊन हात जोडून तिची माफी मागतोय की जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, तरी तिला चेव येतोय. या तिच्या आईबापांची चुकी आहे. यांना आहे ना संस्कार कमी पडलेले आहेत. असल्यांना ना मिलिटरीने ना त्या काश्मीरमध्ये जसं बोनटवर बसून फिरवत होते ना, तसंच केलं पाहिजे. तसे हे सुधारणार नाहीत. जेनजी असणं वाईट नाही, पण असले मूर्ख जेनजी असणं वाईट आहे. कुठे उठायचं ना आपलं तोंड सुख घ्यायचं. अरे जे देशाची सेवा करतात, अहोरात्र डोळ्यात तेल घालून तुमचं आमचं संरक्षण करण्यासाठी उभे ठाकतात, त्यांना तुम्ही नाही नाही ते बोलता, त्यांना माफी मागायला लावता. रस्ता त्यांनी बंद केला किंवा त्यांचं काही इमर्जन्सी चेकिंग चालू असेल, सरप्राईज व्हिजिट्स असतील, त्याच्यात सुद्धा तुम्ही हस्तक्षेप करायला लागले. एवढे तुम्ही कोण? आणि पुढे जाऊन म्हणते ये बात बहुत दूर तक जाएगी, हे संसद तक जाएगी. अरे तुला कोण कुत्र तरी विचारतंय का? लक्षात घ्या जेनजींनो, मी त्या वयातून गेलोय किंवा माझे अनेक मित्र आहेत. कुठल्याही विषयावर आपण आंदोलन करू शकतो. संविधानानं आपल्याला अधिकार दिलाय, बोलण्याचा अधिकार दिलाय. पण भारतीय सैन्याच्या कार्यपद्धतीत कधी हस्तक्षेप करू नका. ते आहेत म्हणून आपण आहे. विनाकारण कुठेही उठायचं आणि तोंड सुख घ्यायचं. फारच तुम्हाला खुमखुमी असेल ना तर तुंबलेली गटार साफ करा, मग तुमचं जेनजी पण बाहेर पडेल. सगळं फुकट पाहिजे, इझी पाहिजे. क्लिक केलं का डाउनलोड झालं पाहिजे, क्लिक केलं की गाडी पुढे गेली पाहिजे, ट्रॅफिक मला दिसलं नाही पाहिजे. कुठल्याच गोष्टीची सहनशीलता नाही आपल्यात. सहनशीलता वाढली पाहिजे, तरच तुम्ही येत्या काळात आहे ना स्वतःची प्रगती करू शकाल, राष्ट्राची प्रगती करू शकाल. नाही तर नुसतं मी जेनजी आहे मिलिटरीच्या माणसांवर तोंड सुख घेता तुम्ही, आणि ते संयमाने तुम्हाला हात जोडतायत, समजून सांगतायत, तरी तुझा पारा वरतीच चढलेला आहे. अख्ख्या भारतात त्या रील्स व्हायरल झालेल्या आहेत आणि त्या पोरीला नाही तसल्या घाणघाण अश्लील भाषेत लोक बोलत आहेत. तेवढ्या खालच्या पातळीवर मला बोलता येणार नाही, पण तिने जे कृत्य केलंय ते माफी मागून सुद्धा संपणार नाहीये. माफी मागून सुद्धा त्या कृत्याची तीव्रता कमी होणार नाही. इतकं भयंकर कृत्य केलेलं आहे. ही कोण लागून गेली? सैन्याच्या वरती लागून गेली का? इतकी हरामी, आता काय बोलू, तोंडात शिव्या येत आहेत. पण सोशल मीडियात मी त्याचा वापर जास्त करत नाही, जाऊ द्या. पण असल्यांना आहे ना धडा शिकवलाच पाहिजे आणि तो मिलिटरीने शिकवला पाहिजे. धन्यवाद.